नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आत्मबल फाउंडेशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. कोल्हापूर पोलीस भरती 2026 चे अंकगणिताचे प्रश्न आपण बघणार आहोत. बघा ते प्रश्न मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही बघा. आपण चालू करूया आपल्या लेक्चरला. प्रश्न क्रमांक पहिला बघा. 81 चा वर्ग गुणिले 27 चा वर्ग आणि खाली छेदाला दिले 9 चा तिसरा घात गुणिले 3 चा पाचवा घात बरोबर x घन. तर x ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर बघा आपल्याला जे जे माहिती आहे ते लिहायचं. जसं की 81 म्हणजे काय? तर 81 म्हणजे 9 चा वर्ग आणि त्याचा सुद्धा इथं वर्ग दिलाय बघा. गुणुले 27 म्हणजे काय? तर 27 म्हणजे 3 चा घन आणि त्याचा सुद्धा काय दिलेला आहे? वर्ग दिलेला आहे. आणि खाली छेदामध्ये काय? 9 चा घन गुणुले 3 चा पाचवा घात दिलेला आहे. बरोबर काय दिलेला आहे? x घन. ते आपण लिहून घेऊया. इथं लिहून घेतलं. बघा हे 2 आणि 2 ह्यांचा गुणाकार होतोय म्हणजेच काय 9 चा चौथा घात गुणुले इथं 3 आणि 2 चा गुणाकार म्हणजे 3 चा सहावा घात खाली छेदाला 9 चा तिसरा घात गुणुले 3 चा पाचवा घात बरोबर x घन. आता बघा इथं 9 चा घन आणि 9 चा चौथा घात निघून गेला. इथं राहिलं 9. 3 च्या पाचव्या घाताला 3 चा सहावा घात गेला. इथं उरलं 3. तर आणि 9 आणि 3 चा गुणाकार किती झाला? 27. 27 बरोबर आलं x घन. आता आपल्याला काय करायचं आहे? ह्यो घन इथं घालवायचा आहे. आपल्याला फक्त x ठेवायचा आहे. म्हणून मी दोन्ही साईडचं काय घेतलं? घनमूळ घ्यायचं. म्हणजेच काय बघा ह्या बाजूचं सुद्धा घनमूळ आणि ह्या बाजूचं सुद्धा घनमूळ. ह्या घनमूळाला ह्यो 3 निघून गेला. म्हणजे इथं फक्त उरलं x. इथं किती उरलं? x. आणि घनमूळामध्ये 27 म्हणजे 3. म्हणजे x बरोबर किती आलं? 3. आपल्याला x ची किंमत काढायची होती. ती x ची किंमत किती आलेली आहे? 3 आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बघा. एका दुकानदारानं जेवढ्या रुपयानं 3 पेन खरेदी केले तेवढेच रुपयाला 2 पेन विकले तर या व्यवहारात दुकानदाराला झालेला शेकडा नफा किती? बघा काय केलेलं आहे दुकानदारानं? 3 पेन जेवढ्या रुपयाला खरेदी केले तेवढ्याच रुपयाला 2 पेन विकले. 3 पेन जेवढ्या रुपयाला खरेदी केले तेवढ्याच रुपयाला 2 पेन विकले. म्हणजे 3 पेनाची खरेदी किंमत ही 2 पेनाच्या विक्री किमती एवढी आहे. 3 पेनाची खरेदी किंमत ही 2 पेनाच्या विक्री किमती एवढी आहे म्हणून इथं समान केलेलं आहे. ठीक आहे. बघा आपण इथं काय करूया? खरेदी किंमत आहे तिथं ठेवूया. आता हे जे विक्री किंमत इकडं आणतो ते भागाकाराला येणार. विक्री किंमत बघा बरोबर हे 2 आहे तिथं ठेवतो आणि हे इथं 3 आहे. 3 इथं काय बघा गुणाकारात आहे. इकडं आल्यानंतर छेदामध्ये होणार. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 2 आहे आणि त्या वस्तूची विक्री किंमत किती आहे? 3 आहे. तुम्ही जरा विचार करा. तुम्ही 2 रुपयाला एक पेन खरेदी केलेला आहे आणि विकताय 3 रुपयाला. 2 रुपयाचा पेन 3 रुपयाला विकताय. म्हणजे तुम्हाला नफा किती रुपयाचा झाला? तर तुम्हाला 1 रुपयाचा नफा झाला. आणि नफा होऊन दे किंवा तोटा होऊन दे तो खरेदी किमतीवरतीच होतोय. छेदाला इथं 2 घेतलं. खरेदी किंमतच घ्यायची. गुणुले टक्क्यामध्ये काढायचं म्हणून 100%. बे के बे 50 100 म्हणजे उत्तर किती आलं? 50%. 50% ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा हा प्रश्न कसा सोडवलेला आहे तो. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 36 दिलेला आहे. तर x ची किंमत खालीलपैकी कोणती असू शकते? असं दिलेलं आहे. तर आपण हे समीकरण लिहून घेऊया. काय दिलेलं आहे? x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 36 हे एक द्विघात समीकरण दिलेलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सोडवत बसलो ना भरपूर स्टेप्स लागतील आणि भरपूर आपला वेळ जाईल. त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न जो आहे म्हणजे जे द्विघात समीकरण जर आलं तर त्याच्यामध्ये डायरेक्ट ऑप्शन टाकायचं. ऑप्शन टाकायचं म्हणजे काय करायचं? बघा ही जी आहे ना हिची डावी बाजू आहे. ही जी आहे हिची डावी बाजू आणि ही काय आहे? उजवी बाजू. डावी बाजू बरोबर उजवी बाजू करायची. डावी बाजू बरोबर उजवी बाजू करायची. आपण काय करूया? एक्सच्या ठिकाणी ह्या किमती टाकून बघूया. एक्सच्या ठिकाणी मी जर 6 टाकलं तर किती होणार? एक्सचा वर्ग 36 होणार. अधिक 4 सक्क किती होणार? 24 होणार. 4 सक्क किती होणार? 4 सक्क किती होणार? 24 होणार. अधिक 4 बरोबर काय बघा 36. तुम्ही कशाला बेरीज करत बसता इथं? मला सांगा ही 36 बरोबर 36 येणार आहे काय? अजिबात येणार नाही. त्यामुळे करायचं काही गरज नाही. समजा मी एक्सच्या ठिकाणी इथं 9 टाकला. अरे 9चा वर्गच काय बघा 81 होतोय आणि ह्याच्यामध्ये हे मिसळायचं आहे. कशाला ते
81 बरोबर 36 येते काय? त्यामुळे इथं काय बघा 9चा वर्ग सुद्धा येणार नाही. समजा एक्सच्या ठिकाणी मी तर 3 टाकला, तर 3चा वर्ग किती झाला? 9 झाला. अधिक 4 त्रिकम किती? 12 अधिक 4 बरोबर काय बघा? 36. मला सांगा 12 आणि 9 झालं 21, 21 आणि 4 किती झालं? 25. 25 बरोबर 36 येतंय काय? नाही येत. त्यामुळे हे सुद्धा नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 हाच त्याचा पर्याय बरोबर असणार आहे. तरी सुद्धा आपण एक्सच्या ठिकाणी 4 टाकूया. 4चा वर्ग किती झाला? 16 अधिक 4 चोक काय बघा? 16 अधिक 4 बरोबर 36 येते काय बघा? हे 36 येते. 16 आणि 16 32, 32 आणि 4 36. 36 बरोबर 36 आलं. म्हणजे त्याचं ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. आता पहिली गोष्ट म्हणणार ह्याच्यामध्ये ऑप्शन टाकायला वेळ लागतोय. अरे तुम्ही हा 6 म्हणा, 9 म्हणा त्याच्यामध्ये टाकताच कशाला? 6 झालं तर सुरुवातीलाच इथं 36 झालं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी मिसळणार त्याच्यात 36 मध्ये आणि 36 बरोबर 36 येणारच नाही. 9 तरी कशाला टाकणार ह्याच्यामध्ये तुम्ही? 9 सुद्धा टाकू नका. 3 टाकून बघा ह्याच्यामध्ये आणि नाही झालं तर 4 टाकायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांचे वय अनुक्रमे 3, 4, 7 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचं वय किती असं विचारलेलं आहे आणि हे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. बघा त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. ते 3, 4, 7 असं गुणोत्तर दिलेलं आहे. 3 व्यक्ती आहेत आणि त्यांचं गुणोत्तर काय दिलेलं आहे? 3 गुणोत्तर 4 गुणोत्तर 7 ह्या गुणोत्तरामध्ये ते आहेत. आणि त्यांची सरासरी किती दिलेली आहे? 28 दिलेला आहे आणि सर्वात लहान व्यक्तीचं वय विचारलेलं आहे. बघा हा प्रश्न गुणोत्तरामध्येच सोडवायचा. कसं? बघा लहान व्यक्तीचं वय काय बघा? 3 आहे. मोठ्या व्यक्तीचं किती आहे? 7 आहे आणि मधल्याचं किती आहे? 4 आहे. आता ह्यांची आपण सरासरी काढूया. 3 आणि 4 7, 7 आणि 7 किती झाली? 14 आणि एकूण किती जण आहेत? 3. सरासरी कशी काढायची? सरासरी म्हणजे काय करायची? त्यांची बेरीज करायची. बघा लहान व्यक्तीचं वय 3 आहे, मधल्याचं 4 आहे, मोठ्याचं 7 आहे. त्यांची वयांची बेरीज केली. एकूण किती जण आहेत? तर एकूण 3 जण आहेत. त्या 3 त्याला भागायची. अशी सरासरी काढायची. खरं प्रश्न काय म्हणतोय? प्रश्न म्हणतोय त्यांची सरासरी 28 आहे. प्रश्न म्हणतोय सरासरी त्यांची 28 आहे. मग 14/3 ला कितीनं गुणल्यानंतर 28 येते? काय करायचं? ह्या 28ला 14/3 भागायचं. ह्या 28ला 14/3 काय करायचं? भागायचं. मला सांगा ही 14/3 वरती जाणार. वरती गेल्यानंतर तिथं काय येणार? वरती गेल्यानंतर ते 3/14 होणार. 14 एके 14, 14 दोन्ही 28, बेत्रिक 6 येणार. म्हणजेच काय बघा? म्हणजेच 14/3 ला 6 न गुणल्यानंतर किती येते? 28 येते. कसं काढलं ते सुद्धा दाखवलेलं आहे मी. बघा पुढच्या प्रश्नामध्ये इथं मी जे करणार म्हणजे इथं काहीतरी संख्या येणार. त्याला कितीनं गुणल्यानंतर किती येते ते असंच काढायचं. ह्या संख्येला ह्या संख्येनं भागायचं. इथं जरा काय बघा, इथं अपूर्णांकामध्ये आहे म्हणून तुम्हाला करून दाखवलं. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला करायची सुद्धा गरज नाही. मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही फक्त लक्ष द्या. तर इथं काय बघा गुणुले 6 आहे. तुम्हाला लहान व्यक्तीचं वय विचारलेलं आहे. लहान व्यक्ती ह्याच्यातला कोण? 3 आहे. 3चं पण काय बघा 6 पट करा. 3ची 6 पट किती येणार? 3 संग 18 वर्ष. 18 वर्ष हे लहान व्यक्तीचं वय येणार. जर समजा तुम्हाला मोठ्या व्यक्तीचं वय विचारलं असतं तर 7चं काय करायचं? 6 पट करायचं. 7चं सुद्धा 6 पट करायचं. 7 सकम 42 वर्ष मोठ्या व्यक्तीचं वय आलं असतं. जर तुम्हाला मधल्याचं वय विचारलं असतं तर 4चं काय बघा 6 पट करायचं. 24 वर्ष हे मधल्याचं वय आलं असतं. ह्याचं बरोबर उत्तर कुठलं? लहानाचं विचारलेलं आहे. 18 वर्ष हे लहान व्यक्तीचं वय आहे. लहान व्यक्तीचं वय किती आहे? 18 वर्ष. कळालं तुम्हाला? बघा प्रश्न कसा सोडवलेला आहे तो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघा. आता 5व्या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे? हिथं दशांश चिन्हानंतर 1 अंक, हिथं 1 अंक, हिथं 1 अंक. म्हणजे वरती अंशाला दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत आणि खाली छेदाला दशांश चिन्हानंतर 2 आहेत आणि दशांश चिन्हानंतर 1. म्हणजे छेदाला सुद्धा दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत. दशांश चिन्हानंतर वरती सुद्धा 3 अंक, दशांश चिन्हानंतर खाली सुद्धा 3 अंक. त्याला ते निघून गेलं. बाकी फक्त काय करायचं? जे काय अंक आहेत ते घ्यायचं. तर इथं बघा 4 आहे. 4 गुणुले 4 गुणुले 4 आणि खाली छेदाला सुद्धा हा 4 गुणुले 4 2 वेळा. फक्त 4 गुणुले 4 गुणुले 4 का घेतलं ते कळालं? कारण का बघा इथं दशांश चिन्हानंतर वरती 3 अंक आहेत आणि खाली सुद्धा दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत. त्याला ते कॅन्सल झालं. कळालं? ठीक आहे. ह्या 4ला हा 4 निघून गेला, ह्या 4ला हा 4 निघून गेला. फक्त 4 उरतंय. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं काय बघा बरोबर उत्तर आहे. हा प्रश्न कळाला असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. 40 लिटर दुधाच्या पहिल्या द्रावणात 15% मलईचं प्रमाण आहे. दुसऱ्या 60 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचं प्रमाण आहे.
दोन्ही द्रावणे एकत्र केली तर संमिश्रात मलईचं किती प्रमाण असेल असं विचारलेलं आहे. बघा, पहिलं द्रावण आहे त्याच्यामध्ये 15% मलईचं प्रमाण आहे. दुसरं द्रावण आहे त्याच्यामध्ये 8% मलईचं प्रमाण आहे. आता दोन्ही द्रावणं एकत्र करायचे आहेत तर त्याच्यामध्ये मलईचं प्रमाण किती असेल हे टक्क्यामध्ये काढायचं आहे. बघा, पहिलं द्रावण आपण पहिली कंडिशन घेऊया. पहिलं द्रावण किती आहे? 40 लिटर आहे. त्या 40 लिटरमध्ये 15% म्हणजे 40चं 15% काय आहे? मलई आहे. 40चं 15% मलई आहे. म्हणजे 15 छेदामध्ये किती झालं? 100 हे झालं मलईचं प्रमाण. 20 दुनी 40, 20 100, 5 एके 5, 5 त्रिक 15, 3 गुणुले 2, 6 लिटर काय बघा पहिल्या द्रावणात मलईचं प्रमाण आहे. आता दुसरं द्रावण, दुसऱ्या द्रावणामध्ये द्रावण किती आहे? 60 लिटरचं आहे आणि 60 लिटरमध्ये त्याच्यामध्ये 8% मलईचं प्रमाण आहे. म्हणजे 60च्या 8% काय मलई आहे त्याच्यामध्ये. 60चं 8% आपण काढूया. 20 त्रिक 60, 20 100, 8 त्रिक किती झालं बघा? 24, 24 छेदामध्ये 5 हे सोडवायचं आहे. तर काय बघा, 5 चोक 20, उरलं किती? 4. 5 न 4ला भाग जात नाही म्हणून काय घेतला? इथं पॉईंट घेतला, इथं शून्य घेतला. 65 ते किती? 40, 4.8 लिटर. बघा, पहिल्या द्रावणामध्ये 6 लिटर एवढी मलई आहे. दुसऱ्यामध्ये 4.8 लिटर एवढी मलई आहे. दोन्ही द्रावणं एकत्रित केली तर त्याच्यामध्ये मलईचं प्रमाण किती विचारलेलं आहे. दोन्ही द्रावणं एकूण कधी पण काय बघा खाली लिहायचं. 40 लिटर पहिलं आहे, दुसरं 60 लिटर. एकूण किती होणार? ते दोन्ही द्रावणं एकत्रित केली तर एकूण किती होणार? 100 लिटर होणार. आणि आता वरती काय करायचं? मलईचं प्रमाण काढायचं आहे. मलई सुद्धा एकत्रित करूया. पहिल्या द्रावणामध्ये 6 लिटर, दुसऱ्यामध्ये 4.8 लिटर. 6 आणि 4 किती झाली? 10. 10 आणि ते 0.8, 10.8. बघा, हिची आणि हिची बेरीज 6 लिटरची आणि 4.8 लिटरची बेरीज किती आली? 10.8. टक्क्यामध्ये काढायचं म्हणून 100%. 100ला 100 निघून गेलं. डायरेक्ट आलं किती? 10.8%. 10.8% कुठला पर्याय आहे? ऑप्शन क्रमांक 3 त्याचं बरोबर उत्तर आहे. बघा, प्रश्न कळाला का? प्रश्न कळाला तर त्यानंतर पुढचा प्रश्न. 7वा प्रश्न बघा. एक खुर्ची 805 रुपयांना विकल्यामुळे 15%चा नफा झालेला आहे. 15%चा नफा झालेला आहे. तर खुर्चीची खरेदी किंमत इथं काढायची आहे. खुर्चीची काय काढायची आहे? खरेदी किंमत काढायची आहे. बघा, एक खुर्ची आहे ती 805 रुपयाला विकल्यामुळे 15%चा नफा झाला. तर बघा, खरेदी किमतीवरती नफा जो पण होतोय तो खरेदी किमतीवरती होतोय. खरेदी किमतीला 15% वाढवल्यामुळं, खरेदी किमतीला 15% वाढवल्यामुळं म्हणजे खरेदी किमतीवरती 15%चा नफा घेतल्यामुळं ती विकली गेली. ती काय गेली? विकली गेली. खरेदी किमतीवरती 15%चा नफा घेतला आणि ती काय केली? खुर्ची विकली गेली. समजा त्या खुर्चीची खरेदी किंमत किती आहे? 100% आहे. खुर्चीची खरेदी किंमत किती आहे? 100%. 100%ला 15%नं वाढवल्यानंतर किती होणार? 115%. म्हणजेच 115% बरोबर किती आहे? 805. आपलं किती आलं? 115%. हे काय आलं? विक्री किंमत. खरं विकली कितीला प्रश्न काय म्हणतोय? 805 रुपयाला. इथं बघा, 115%चीच किंमत किती आहे? 805 रुपयाला. बघा, डायरेक्ट तुम्हाला असं शिकवत असतील की 115%ची किंमत 805 आणि त्यानंतर सोडवत असतील. खरं ते कसं असते हे मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. 115%चीच किंमत किती आहे? 805 रुपये आहे. तर इथं 1% किंमत किती येणार बघा? 1% किंमत काय येणार? 805. ह्या 115 ह्याला काय करायचं? भागायचं. 805 भागिले 115 ही 1%ची किंमत. आपल्याला काढायचे काय? खुर्चीची खरेदी किंमत. म्हणजे खरेदी किंमत किती आहे? 100%. ते 100%ची किंमत काढायची म्हणून इथं गुणुले काय केलं? 100 केलं. आता हे फक्त आपल्याला सोडवायचं आहे. बघा, इथं 23च्या पाड्यामध्ये 115 येते. 23च्या पाड्यामध्ये 23 5 115, 23 दुनी 46, 23 त्रिक 69, 23 चोक 92. तर 23 त्रिक पर्यंत जाते. 23 त्रिक 69. उरतंय किती बघा? 11 उरतंय. इथं किती? 111 उरतंय म्हणजे 115 आलं. 23 5 किती झालं? 115. 5 ने ह्याला भाग जातोय बघा. 5 एके 5, 5 दुनी 10, इथं आलं 0. 35 गुणुले 20 करायचं आहे. 35 गुणुले बघा फक्त 20 करायचं आहे. 35 दुनी किती झालं? 35 दुनी 70 आणि ह्यो 0 म्हणजे किती? 700 आहे पर्याय. ठीक आहे. दुसरा पर्याय आहे बघा 700 रुपये. तर खुर्चीची खरेदी किंमत किती? 700 रुपये. बघा,
पाडं पाठ असलं पाहिजेत. पाडं तरी काय बघा मिनिमम 25 ते 30 पर्यंतचं पाडं पाठ असलं पाहिजे. प्रश्न लगेच सोडतोय. नाहीतर 5-5 न भागत बसलं पाहिजे. नाहीतर 5-5 न काय केलं पाहिजे? भागत बसलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा. दर साल दर शेकडा 10 दरानं 1,000 रुपयांचं किती वर्षात सरळ व्याज रुपये 200 होईल असं म्हटलेलं आहे. बघा 1,000 रुपये बँकेमध्ये ठेवलेला आहेत आणि बँक म्हणते व्याजाचा दर 10% आहे. वर्षाला किती 10%. तर ह्याचं जर मी 10% काढलं तर वर्षाला किती रुपये मिळणार? 10% म्हणजे 10/100. ह्या शून्याला ही शून्य गेली, ह्या शून्याला ही शून्य गेली, म्हणजे बँक म्हणतंय 100 रुपयाचं काय देणार? वर्षाला व्याज देणार. 100 रुपयाला वर्षाचं व्याज देणार. ते काय म्हणतात? 200 रुपये किती वर्षामध्ये होईल? 200 रुपये किती वर्षात होणार? बघा आपण काढलेलं आहे 100 रुपये एका वर्षाचं व्याज. तर 200 रुपये 2 वर्षामध्ये होणार. 200 रुपये काय होणार? 2 वर्षामध्ये होणार. सूत्र काय बघा माहीत असेलच. सूत्राप्रमाणे सोडून दाखवतो. तर काय बघा सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागाकारामध्ये काय असते? 100 हे सूत्र असते. सरळ व्याज किती होईल म्हटलेलं आहे तिने? 200 म्हटलेलं आहे. त्याच्या खाली मी 200 रुपये टाकलं. मुद्दल किती आहे? बँकेमध्ये 1,000 रुपयांचं ही मुद्दल आहे. 1,000 रुपयांचं ही मुद्दल आहे. दर किती आहे बाबा? 10% दरानं. 10% दरानं आपल्याला काळच काढायचं आहे. किती वर्षात म्हणजे काय काढायचं आहे? काळ काढायचा आहे. त्याला आपण एक्स ठेवूया. भागाकारामध्ये 100. ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेल्या. 10 गुणुले 10 किती येते? 100 येते. किंवा बघा ही शून्य ह्या 2 शून्य निघून गेल्या. म्हणजे एक्स बरोबर 2. तेच म्हणजे काय बघा किती वर्षात काळ किती वर्षांचा? 2 वर्षांचा लागेल. कळालं? हे सूत्राप्रमाणे झालं. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा. सोपा प्रश्न हा दिलेला आहे. 25चं 45शी गुणोत्तर काय? 25चं 45शी गुणोत्तर काय? असा प्रश्न दिलेला आहे. तर बघा ह्याला 5 न भाग जातोय. 5 25, 5 9 45 म्हणजे 5 9 हे त्याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. त्यानंतर काय बघा प्रश्न पुढला. ताशी 48 किलोमीटर वेगानं हा वेग दिलेला आहे. ताशी 48 किलोमीटर वेगानं जाणारी गाडी 72 किलोमीटर अंतर किती वेळामध्ये जाऊ शकेल असं म्हटलेलं आहे. तर किती वेळामध्ये जाऊ शकेल? स्पीड बरोबर काय असते? स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम असते. आपल्याला टाइम काढायचा आहे किती वेळामध्ये. मग मी काय करतोय? टाइम इथं नेतोय, टाइम इकडे नेतोय आणि डिस्टन्स अपॉन स्पीड काय करतोय? खाली. काय केलेलं नाही, फक्त चेंज केलेला आहे. इकडलं इकडं केलेलं आहे. तर आपल्याला डिस्टन्स म्हणजे अंतर किती आहे बघा? 72 किलोमीटर. 72 किलोमीटर काय आहे? अंतर. ह्याला म्हणतात अंतर म्हणतात. डिस्टन्स म्हणजे अंतर. ह्याला म्हणतात वेग म्हणतात. आणि इथं आपल्याला काय बघा टाइम म्हणजे वेळ काढायचा आहे. 72. स्पीड किती आहे बाबा? त्याचं 48 किलोमीटर ताशी. तासाला 48 किलोमीटर वेग हे त्याचं स्पीड आहे. 48 न खाली बघा ह्याला भागलं. काही इथं युनिट कन्व्हर्जन करायची गरज नाही. युनिट कन्व्हर्जन म्हणजे काय? त्याचं जे एकक आहे ते बदलायची गरजच नाही. इथं तासाला 48 किलोमीटर मध्ये दिलंय. किलोमीटर प्रति तास दिलेला आहे आणि इथं सुद्धा 72 किलोमीटर हे अंतर दिलेलं आहे. त्यामुळे युनिट काय बदलायची गरज नाही. इथं 12 न भाग जातोय बघा. 12 संग 72, 12 चोक 48. 2 त्रिक 6, 2 दुनी 4 म्हणजे आलं किती? 3/2 आणि 3/2 3 ची निमपट किती असते? 3 ची निमपट 1.5 असते. किंवा 2 न ह्या 3 ला भाग घालवा. 3 ची निमपट बघा 3चं अर्ध किती असणार? 1.5 असणार. 1.5 तास एवढ्या वेळामध्ये जाऊ शकणार आहे. आता जे पण काही प्रश्न झाले त्यांची जी PDF आहे ती PDF डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक टाकणार आणि त्या टेलिग्रामच्या चॅनेलवरती टाकली जाईल. आमचं जे पण काही आर्यभट्ट प्रबोधिनीचं टेलिग्रामचं चॅनेल असेल त्याच्यावरती ती टाकली जाणार. ते बघा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली असणार. ओके. 11वा प्रश्न बघा. 4 माणसे एक काम 8 दिवसामध्ये पूर्ण करतात तर 2 माणसे तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे, काही अवघड नाही. M1D1 बरोबर M2D2. M1D1 बरोबर काय असणार आहे? M2D2. बघा काम तेवढंच आहे, खरं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. काम हे काय आहे? हे एक काम आहे. एक काम. ह्या एका कामाला किती माणसं? 4 माणसं किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 8 दिवसामध्ये. ह्या एका कामाला 4 माणसं 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर त्यांनी विचारलेलं आहे तर 2 माणसं
एम म्हणजे काय बघा माणसं, 2 माणसं, डी म्हणजे दिवस. किती दिवसामध्ये पूर्ण करतील त्याला आपण एक्स घेऊया. बघा हे सुद्धा एकूण काम आहे आणि हे सुद्धा एकूण काम आहे. खरं काम करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. काम करण्याच्या काय आहेत? पद्धती वेगळ्या आहेत म्हणून इथं बरोबर घेतलेलं आहे. तर बघा आता हे सोडवायचं कसं? बे के बे, बे दुनी 4, 8 दुनी किती आलं 16 म्हणजे एक्सची किंमत किती? 16. 16 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. किती दिवसामध्ये पूर्ण करतील? तर 16 दिवसामध्ये पूर्ण करतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा बघा. एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर 11% सूट देतो. त्यामुळे ग्राहकास तो संच 22,250 रुपयाला मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढायची आहे. बघा 11% सूट देतोय, 11% सूट. कधी पण सूट जी असते ती छापील किमतीवरती दिली जाते. सूट कधी पण छापील किमतीवरती दिलेली असते. बघा वस्तूची छापील किंमत काहीतरी आहे. वस्तूची मी तर लिहितो बघा, वस्तूची छापील किंमत काहीतरी आहे. त्या छापील किमतीवरती 11% सूट दिली. 11% काय दिली? सूट दिली आणि वस्तू विकली गेली. वस्तू काय गेली? विकली गेली. बघा तुम्ही दुकानामध्ये गेलेला आहे आणि दुकानामध्ये तुम्ही काय बघा साडी घ्यायला गेलेला आहे आणि साडीचं मागं लेबल असतं. ती लेबलची किंमत तुम्ही वाचली. ती लेबलची किंमत म्हणजेच मूळ किंमत, दर्शनी किंमत, तिला छापील किंमत म्हणता. खरं तुम्हाला काय ते वाटलं, ही साडीची ही किंमत नाही. तुम्हाला काय बघा ते चांगलं वाटलं नाही. त्यावेळी दुकानदार तुम्हाला त्याच्यावरती सूट देतोय. छापील किमतीवरती सूट देतोय आणि ती साडी विकतोय. म्हणजे छापील किमतीवरती ह्या ठिकाणी 11% सूट दिल्याने वस्तू काय केलेली आहे? विकलेली आहे. बघा वस्तूची छापील किंमत आपल्याला माहित नाही. वस्तूची छापील किंमत आपण काय घेतली? 100% घेतली. छापील किमतीला 100%ला 11%नं कमी केलंय. सूट देतोय म्हणजे काय करतोय? छापील किमतीला आपण घटवतोय. छापील किमतीला कमी करतोय. छापील किमतीला 11%नं कमी केलं. म्हणजे 100%ला 11%नं कमी करा. किती येणार? 89%. म्हणजे 89%ला काय केली? विकली गेली. तो संच कितीला विकला गेला? 22,250ला. बघा इथं 89% विक्री किंमत आलाय. खरं प्रश्न म्हणतोय 22,250 म्हणजेच 89%चीच किंमत किती आहे? 22,250 आहे. 1%ची किंमत किती असणार? 1%ची किंमत 22,250 भागाकारामध्ये किती असणार? 89. हे 89 इकडे भागिले गेलं. आपल्याला काढायचे छापील किंमत. छापील किंमत किती? 100%. म्हणजे 1ला 100नं गुणल्यानंतर काय होणार? 100%. म्हणून ह्याला सुद्धा काय करा? 100नं गुणा. आता आपण डायरेक्ट ह्या 89नं ह्याला भाग घालूया. 89 एके 89, 89 दुनी 178. 178 आणि 222 मध्ये कितीचा फरक आहे? ते वरचं 22 आणि 22 44चा फरक आहे. 44चा फरक. 89 एके 89 पाचशे किती असणार? 445. तुम्ही म्हणणार डायरेक्ट कसं केलं? 89 पाचेच कसं? बघा 445 म्हणजे इथं किती शेवटी 5 आहे. 89च्या पाड्यामध्ये तुम्ही कुठलीही संख्या करून बघा. 2 करा, 4 करा, 7 करा, 8 करा. शेवटी 5 येणार नाही. 89 पाचे केलं तरच काय येणार? 89 पाचे केलं तरच काय येणार? शेवटी 5 येणार. इथं पहिल्यांदा 89 दोन्ही केलेलं होतं, 5 आलं आणि इथं काय बघा ही 0. 250 आणि ह्या गुणुले 100 म्हणजे किती झालं? 250 गुणुले काय झालं? 100. हे किती असणार? 25. 25 वरती 3 शून्य. 25,000 तिची काय असणार? छापील किंमत असणार. कसं केलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो इथं. ठीक आहे, चला पुढं. 30 सेकंदाचं 4 मिनिटांची गुणोत्तर किती? गुणोत्तराचे प्रश्न भरपूर आलेले आहेत बघा. 30 सेकंदाचं इथं 30 काय बघा सेकंदामध्ये आहे. 30 सेकंदाचं कशाशी? 4 मिनिटांशी. 4 काय बघा इथं मिनिटामध्ये आहेत. त्याच्याशी गुणोत्तर बघा. आता गुणोत्तर म्हणजे काय? 2 समान राशींची तुलना असते. 2 समान राशींची तुलना म्हणजे गुणोत्तर. बघा समान राशींची म्हणजे इथं जर सेकंदामध्ये जर असेल तर इथं सुद्धा काय पाहिजे? सेकंदामध्ये असेल आणि त्यावेळीच तुलना करायची. त्यावेळीच काय करायची? तुलना. नाहीतर तुलना होत नाही. बघा इथं 30 सेकंद आहे. 30 सेकंद आहे. आपण ह्याला सुद्धा काय करूया? सेकंदामध्ये करूया. 4 मिनिटाला सेकंदामध्ये करायचं असेल तर गुणुले 60 करायचं. हे सुद्धा काय आलं? सेकंदामध्ये आलं. बघा 30 एके 30, 30 दुनी किती बघा 60, 4 दुनी किती 8 म्हणजे 1 गुणोत्तरामध्ये 4 दुनी 8, 1 गुणोत्तरामध्ये 8. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 35 सेंटीमीटर असून एका बाजूची लांबी 21 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती? तर इथं पायथागोरसचा प्रमेय वापरायचा.
पायथागोरसचा प्रमेय काय दिलेला आहे? एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे बघा. इथं आपण काटकोन त्रिकोण काढूया. एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे. ह्याच्यामध्ये हे कर्ण आहे. हे कर्ण काय बघा 35 सेंटीमीटरचा आहे. त्याची एक बाजू किती बघा 21 सेंटीमीटरची आहे आणि त्याची दुसरी बाजू आपल्याला विचारलेली आहे. ह्या दोन आहेत काटकोन करणाऱ्या बाजू. इथं काटकोन तयार होतोय आणि तो कितीचा असतोय? 90 अंशाचा असतोय. तर पायथागोरसचा प्रमेय इथं वापरला पाहिजे. तो म्हणजे काय असतोय? कर्णचा वर्ग. डायरेक्ट आता इथं लिहितो. कर्ण वर्ग 35चा काय बघा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतोय. उरलेली एक बाजू किती आहे बघा? ही बाजू 21चा वर्ग आणि ही बाजू आपल्याला माहित नाही, एक्सचा वर्ग घेऊया. 35चा वर्ग किती झाला? 1225 बरोबर 21चा वर्ग किती? 441 अधिक एक्सचा वर्ग. 35चा वर्ग 1225 केला कसा म्हणणार तुम्ही? बघा 5चा वर्ग लिहायचा. 5चा वर्ग किती झाला? 25. आता काय करायचं? 5चा वर्ग किती झाला? 25. कुठल्याही संख्येच्या शेवटी 5 असेल तर त्याचा वर्ग करायचा कसा? कुठल्याही संख्येच्या शेवटी 5 असेल तर त्याचा वर्ग करायचा कसा? बघा बघा शेवटी काय बघा 5 आहे. 5चा वर्ग सरळ सरळ काय बघा 25 लिहायचा. आता त्याच्या पुढचा आकडा किती आहे? 3 आहे. 3च्या पुढचा आकडा किती असतोय? 4. 3 गुणिले 4 3 चोक 12 म्हणजे 1225 काय झाला? 35चा वर्ग झाला. 1225 काय झाला? 35चा वर्ग बरोबर 441 अधिक एक्स वर्ग. हे 441 इकडे वजा होणार म्हणजे एक्स वर्ग बरोबर काय येणार? 1225 मधनं 441 वजा होणार. घालवा 5तनं 1 गेला इथं 4 उरलं. 12तनं 4 गेलं इथं 8 उरलं. ह्याच्याला 1 12तनं 5 गेलं 7 उरलं म्हणजे एक्स वर्ग बरोबर 784. दोन्ही साईडचं काय करायला पाहिजे? वर्गमूळ घेतलं पाहिजे. ह्या बाजूचं सुद्धा आणि ह्या बाजूचं सुद्धा. कारण ह्या वर्गला हे वर्ग मूळ निघून जाणार म्हणजे एक्स बरोबर वर्गमुळामध्ये 784 म्हणजेच किती येणार? 28 सेंटीमीटर. ह्यो 28चा काय आहे? 784 हा 784चं वर्गमूळ किती आहे? 28 किंवा 28चा वर्ग किती आहे? 784 म्हणजे उत्तर किती येणार? ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर येणार. ह्याला अनेक मेथड आहे. खरं ती मेथड बघा आता नाही, नंतर सांगतो. चला पुढं. जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे, बी व सी यांची सरासरी 19 आहे, तसेच सी व ए ची सरासरी 21 आहे, तर ए ची किंमत काय असेल असं विचारलेलं आहे. बघा ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. ह्याच्यामध्ये करायचं काय? ह्याच्यामध्ये जास्त काय करायचं नाही. अशा पद्धतीचा प्रश्न जर आला, काय म्हटले? ए आणि बी दोन संख्यांची सरासरी 20 दिलेली आहे. ए आणि बी आणि विचारले शेवटी काय? कोण विचारले ते फक्त डोक्यात ठेवायचं. ए ची किंमत काढायची. ए आणि बी ह्या दोघांच्या मध्ये ए आलेला आहे. जिथं ए आलेला आहे तिथं काय बघा अधिक वापरायचं. सरासरी किती? 20. इथं अधिकचं 20 घ्यायचं. तुम्हाला पुढचं सांगतो, कळतंय बघा. त्यानंतर बी व सी यांची सरासरी 19. ह्या बी व सी मध्ये ए आहे, ए नाही म्हणून ह्या 19ला घ्यायचं -19. त्यानंतर सी व ए ची सरासरी 21 आहे. सी व ए ह्यांच्यामध्ये काय आहे? ए आहे की नाही सी आणि ए मध्ये, म्हणून 21ला काय घ्यायचं? अधिक घ्यायचं. हीच काय असते? ए ची किंमत. 20मधनं 19 गेला तर किती उरला? 1 उरला. 1 अधिक ह्यो इकडला 21. 1 अधिक 21 तुम्ही म्हणणार किती येते? 22. ए ची किंमत किती आली? 22 आली. जर हे दुसऱ्या मेथडनं सोडवायचं असेल तर भरपूर मोठं होतंय. अशा पद्धतीचा प्रश्न असा सोडवायचा. हे लक्षात ठेवा. त्याचं उत्तर येते 22. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 16वा प्रश्न काय आहे? एका संख्येला 35, 56 आणि 91 भागले असता बाकी नेहमीच 7 राहते. तर अशी लघुत्तम संख्या कुठली काढायची आहे? आपण काय करूया? 35, 56 आणि 91 भाग जाणारी लहानात लहान संख्या काढूया. भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणतोय म्हणजेच काय? त्यांचा लसावी. भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजेच काय? त्यांची बाकी किती राहणार? तिथं 0 राहणार. त्यांचा लसावी काढूया आणि त्याच्यामध्ये 7 मिसळूया. 35, 56, 91चा लसावी. लसावी कोणाचा? 35चा, 56चा आणि 91चा काय काढायचा आहे? लसावी. लसावी काढत असताना ते काय ब्लॉक मारू नका. ह्यांचा लसावी काय बघा कसा करायचा? 35 म्हणजे 7 35 असते. 56 म्हणजे 7 8 काय बघा 56 असते. 91 म्हणजे 13 7 काय बघा 91 असते. ह्याच्यामध्ये बघा आता इथं जर लक्ष दिलं तुम्ही, बारकाईने लक्ष द्या. बारकाईने लक्ष दिलं तर इथं सुद्धा 7 आहे, इथं सुद्धा 7 आहे आणि इथं सुद्धा 7 आहे. म्हणजे लसावीमध्ये 7 हा येणारच. गुणुले हे 5 आणि 8 आणि 13चा लसावी. 5, 8, 13चा लसावी. 5, 8, 13 ह्या सहमूळ संख्या आहेत. समूळ संख्या म्हणजे त्यांचं जर अवयव पाडलं तर काहीच कॉमन येत नाही, काहीच समान येत नाही. 5, 8चा आणि 13चा लसावी काय? ह्या समूळ संख्या आहेत. बघा समूळ संख्या म्हणजे काय? एक व्यतिरिक्त
एक व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये बाकी काहीच कॉमन नसते. 5 म्हणजे काय 5 एके 5 1. 8 म्हणजे 2 गुणुले 2 गुणुले 2 आणि 13 म्हणजे काय बघा 1 गुणुले 13. मला सांगा एक व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काय समान आहे? एक सोडून काय समान आहे? ह्याच्या खाली बघा ह्याच्यामध्ये ह्या अवयवामध्ये काय समान आहे? काहीच समान नाही. काहीच समान नाही त्यामुळे ह्या झाल्या 5, 8, 13 समूळ संख्या आणि समूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतोय. समूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतोय. म्हणजे 5 गुणुले 8 गुणुले 13 हाच त्यांचा काय असणार? लसावी. म्हणजे 5, 8, 13चा लसावी काय असणार? 5 गुणुले 8 गुणुले 13. हे झाला त्यांचा लसावी. बघा 55 किती झालं? 40. 40 गुणुले 7. बघा हे 7 गुणुले हे 55 40 गुणुले किती झालं? 13. 7 चोक 28 280 झालं गुणुले किती झालं? 13. आता काय करतोय उत्तराच्या शेवटी 0 येणार. 13 4 उरलं 10. 13 दुनी 26 26 आणि 10 36 36 40 म्हणजे 35 56 91 ला भाग जाणारी 35 56 91 न भाग जाणारी लहानात लहान संख्या कुठली आहे? 36 40. 36 40 अशी लहानात लहान संख्या आहे तिला 35 56 91 न भाग जातोय म्हणजे त्यांचा लसावी. इथं ह्या 36 40ला ह्या तिघांनी भागलं की बाकी 0 राहते. आपल्याला बाकी 7 राहायला पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये 7 मिसळा. 3647 हे त्याचं बरोबर उत्तर. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं काय आहे? बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे. हा प्रश्न जरा महत्वाचा प्रश्न आहे बघा. जर 17/18 बरोबर ए दिलेला आहे. ए ची किंमत किती दिलेली आहे? 17/18 दिलेली आहे. बी ची किंमत किती दिलेली आहे? 18/19 दिलेली आहे. तर खालीपैकी कोणता पर्याय अचूक आहे असं म्हटलेलं आहे? खालीपैकी कुठला पर्याय काय आहे? अचूक आहे असं म्हटलेलं आहे. बघूया आपण आता कुठला पर्याय ह्याच्यामध्ये अचूक आहे. आता बघा काय करायचं ह्याच्यापैकी मोठा कुठला आणि छोटा कुठला? ह्याच्यामध्ये कसं करायचं बघा. मोठा कुठला आणि छोटा कुठला? तर 17/18 लिहून घेतलं आणि 18 काय बघा 19 लिहून घेतलं. काय करायचं 19 गुणुले 17 करायचं आणि 18 गुणुले 18 करायचं. 17 गुणुले 19 किती येते? इकडे करून दाखवतो. 17 गुणुले काय बघा 19 किती येते? 17चा जर बघा 19ला मी असं लिहू शकतोय 17 गुणुले 19 म्हणजे 20 वजा 1 काय अडचण? चालतंय ओके. 17 दुनी किती असते? 17 दुनी 34 आणि ही 0 340 17 एके 17 म्हणजे 340 मधनं 17 गेलं 340 मधनं 17 गेलं की 323 आलं. बरोबर आहे. म्हणजेच काय बघा 17 गुणुले 19 किती झालं? 323 आणि 18 गुणुले 18 किती झालं? 324 म्हणजे ही संख्या ती ए झाली ही संख्या काय झाली? बी झाली. आता सोडवा काय पाहिजे ते करा ह्याच्यामध्ये. बघा काय पाहिजे पहिली ए इज ग्रेटर दॅन बी. ए हा मोठा आहे काय? ए हा ए आहे. ह्यो मोठा आहे काय बघा ह्यो लहान आहे हे असं पाहिजे होतं. ए हा लहान आहे बी पेक्षा म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय काय म्हणते बघूया. दुसरा पर्याय काय म्हणते? ए वजा बी हे काय लहान आहे 0 पेक्षा. मला सांगा ए आणि बी ह्यो ए आहे ह्यो बी आहे ह्यांची वजाबाकी केली. वजाबाकी आली किती आली? -1 आली. -1 हे काय बघा 0 पेक्षा लहानच आहे की. -1 हे लहान आहे लहान ह्याचा अर्थ असतोय लहान 0 पेक्षा लहान आहे म्हणजे पर्याय 2 हा बरोबर आहे. पुढचं कशाला चेक करायला लागते? पुढचं चेक करायची काय गरज नाही याच्यामध्ये. तुम्हाला काय बघा कळालेलं असेल इथं समजावून घ्या. पुढचं तुम्ही काय बघा चेक करा. तुम्ही काय बघा काय करा पुढचं चेक करत बसा. इरेज का विना काय झालं? ओके पुढचं तुम्ही चेक करत बसा. त्यानंतर पुढचा प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला एवढे प्रश्न सुटले का बघा. ह्याची PDF खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली असेल. त्या टेलिग्रामच्या चॅनेलवरती तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीने हे प्रश्न 17 प्रश्न तुम्ही बघा. आपण इथं थांबूया. चला.